भाईंदरमध्ये व्यापारी संघटना मनसेच्या विरोधामध्ये आक्रमक झाल्या आहेत। मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यानंतर मोर्चा काढण्यात आला। व्यापारी संघटनांकडून आज मीरा भाईंदरमध्ये बंदची हाक देण्यात आली होती। मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेकडून बंदची हाक। मीरा भाईंदरमध्ये मनसे विरोधात व्यापारी संघटना रस्त्यावर उतरल्या। मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण झाल्यानंतर बंदची हाक देण्यात आली। मराठी बोलण्यास नकार दिल्यानं मनसेकडून फेरीवाल्याला मारहाण करण्यात आली होती। तो मेरे को बोलने तेरे को मालूम नहीं कि अभी विधेयक पास हुआ है, मराठी बोलना चाहिए, तुम हिंदी भाषी को क्यों रखा, और जो भी तुम्हारा वर्कर है मराठी बोलना चाहिए। और उसके बाद मेरे को बोला कि तुम्हारी दुकान कौन सी स्टेट में है, तो मैंने बोला एक काम करो, मेरी दुकान महाराष्ट्र में है। और उसके बाद बोलता महाराष्ट्र में कौन सी भाषा बोली जाती है, तो उसके बाद मैंने बोला एक काम करो, महाराष्ट्र में सभी तरह की भाषाएं बोली जाती है। तो इतना बोलने के बाद जो भी मनसे के कार्यकर्ता थे वो है ना मेरे ऊपर टूट पड़े। मनसे विरोधात मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटना आक्रमक झाल्या। मोर्चा काढण्यास अद्याप परवानगी देण्यात आलेली नाही। मैं मराठी चाहता हूँ, सम्मान करता हूँ दिल से, ऐसा कुछ नहीं। मराठी सबका पहला सब माँ है, हम माँ समान सम्मान करते हैं, पर कानून हाथ में मत लीजिए। मारवाड़ी कौम को कमजोर मत समझिए, हम सब एक साथ है, ऐसा कुछ नहीं है। ऑलरेडी आपस में फूट डालने का काम कोई मत कीजिए। हाथ जोड़ के रिक्वेस्ट है राज साहब से, हम सम्मान करते हैं पर किसी के ऊपर हाथ मत उठाइए। मेरे कहने का मतलब ये है कि मैं राजस्थान में रहता हूँ, तो मैं राजस्थान में कोई मराठी आएगा मैं उसको बोलेगा कि भाई तेरे को मराठी आती है, तो अगर नहीं आती है तो थप्पड़ थोड़ी मारेगा, थप्पड़ थोड़ी मारेगा। और जो हम लोग मराठी भाषा का सम्मान करते हैं और धीरे धीरे सीखने का कोशिश करेंगे, लेकिन मार पीट करने से कोई सीखने वाला नहीं है। प्रेम से बोलेंगे तो सब सीखेंगे। यहाँ पे रह रहे तो हमारी हम हिंदी कोई भी भाषा से कोई लेना देना नहीं। वो बोले मराठी बोलो, मराठी कोई जरूरी नहीं है मराठी बोले। आज कोई कस्टमर, आज हम राजस्थान में रहते हैं, अगर वो राजस्थान में आएंगे हम उनको अगर कुछ बोलेंगे कि आप मारवाड़ी में बात करो, वो मारवाड़ी में बात नहीं कर पाएंगे। भाषा का कोई मैटर नहीं है। बात ये है हम हमारी भाषा से, हम हमारे संस्कार, हमारे सिस्टम से हम यहाँ पे चलेंगे, लेकिन हम यही रहेगा कि हम एक साथ हैं, हम सब एक साथ। त्याला जर महाराष्ट्रात एवढी वर्ष राहिल्याच्या नंतर, करोडो रुपयाची दुकानं घेतल्याच्या नंतर त्याला माहित नाही महाराष्ट्राची भाषा कोणती आहे, आणि त्यानंतर तुम्ही आमच्याकडनं काय अपेक्षा करणार की आम्ही काय बोलायचं नाही, तोंडावर पट्टी लावून बसायची, आणि त्याच्यानंतर जर आम्हाला महाराष्ट्रात राहून महाराष्ट्राची भाषा या हिंदी आहे सांगणार असाल तर तुम्हाला अशाच प्रकारचं उत्तर येणार आहे। काय करना ये भाजपा को मान्य नहीं। कानून व्यवस्था चलते समय ऐसे व्यक्तियों पर कार्रवाई होनी चाहिए, हमारी मांग है। असल्या गोष्टींना आम्ही भीक घालत नाही। मराठीचा अपमान करण्याचा प्रयत्न केला तर कानाखालीच पडेल। आमची भूमिका मराठीच्या बाजूनी आहे आणि मराठी भाषेचा अपमान सहन केला जाणार नाही, हीच आमची भूमिका आहे। कायदा कोणी हातात घेऊ नये अशा व्यक्तींच्या बाबतीत आपण संबंधित पोलीस विभागाकडे आपण तक्रार करा, नक्कीच त्याच्यावरती आम्ही कायदेशीर कारवाई। दुकानदारांनी आगाऊपणा करून आमच्या पदाधिकाऱ्यांना विचारलं मीरा रोड में मराठी का चलती है या तो हिंदी ही चलती है, त्याच्यावरनं बाचाबाची झाली। तो अख्खा व्हिडिओ आहे, मला असं वाटतं आपण व्हिडिओचा फक्त मारतानाचा पार्ट दाखवत आहे, त्याच्या आधी त्यांनी काय आगाऊपणा केला आहे तो पाहिजे तर तो व्हिडिओ मी आपल्याला पाठवतो, त्याच्यात आपण बघा कशा पद्धतीने मुजोरपणे तो बोलतोय। आणि जिथे मुजोरपणा दाखवतील तिथे मग आम्ही हात जोडून विनंती करतो, जर नाही ऐकलं तर हात सोडून करतो, ही आमची पक्षाची भूमिका आहे। पुण्याची कुठल्याही परिस्थितीमध्ये जर अशी गुंडगिरी एखाद्या मराठीच्या मुद्द्यावर कोणी करत असेल तर ते चुकीचं आहे। व्यापाऱ्याला मारायची भूमिका जर कुणाची असेल तर त्याला आम्ही बिलकुल पाठीशी घालणार नाही, त्याला आम्ही खतपाणी देणार नाही।